नमस्कार 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 नमस्कार. काका तुमचं नाव काय? श्रीधर व्यंकटराव पवार. बरं, आजीचं काय नाव? पुष्पा श्रीधरराव पवार. बरं, आपल्याकडं किती दिवसापूर्वी आले होते? काय काय त्रास होत होता आजीला? हां, आम्ही तीन महिन्यापूर्वी आलो होतो. हा तर बोट ही उजव्या हाताच्या हा हा ही अंगठ्याची बाजू किंवा ही बोट अशी दबलेली सरळच होती. हा खाली अशी हो. मुटले जात नव्हती. हो पण एक वेळेस पहिल्या वेळेस आलो हो. त्यावेळेला बरोबर थोडं फरक पडला. हा. दुसऱ्या वेळेस त्याच्यापेक्षा जास्त. हो. तिसऱ्या वेळेस पूर्ण कमी झालं. पूर्ण व्यवस्थित वाटतंय. आजी काय काय त्रास व्हायचा सांगा बरं. शिकाय ह्या अंगठ्यात वळत नव्हता असा. हा. त्यानं काय जेवायला येत नव्हतं. मला तुकडे मोडून टाकायचं कसं तरी 2 हातानं चमच्यानं टुचून खाय जेवायचे. हा. मग आता मला जेवायला बी येतंय. हा. ह्या पाशी मोठवळती हा. ह्या अंगठ्याचा राहिलाच ह्या अंगठा म्हणल्यासारखं हा. ही खोळ खड्डा होता इथं हा. पडलेला. मग हे असा प्रॉब्लेम झाला मग असं बरोबर झाला बरोबर. बघा त्याचं तुमच्या काय औषधानं. ऑपरेशन वगैरे सांगितलं होतं काय? नाही 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 ना? दुसऱ्या दवाखान्यात गेलेच नाही. गेलेच नाही ना. आजीला कार्पल टनेल सिंड्रोम म्हणून असा सिंड्रोम होता आणि याच्यामध्ये याही दलच्या ज्या नसा आहेत त्या दबल्यासारख्या होतात. डबलीच होती. हा वळत नव्हता माझा अंगठाच वळत नव्हता ही. हा. बोटही नव्हती. हो. मग आता आनंदी आहात का उपचाराला? हाय, हाय, आनंदी आता. खूप खूप तुमच्या उपकारांना नाही, आभारी नाही, परमेश्वर किंवा कृपा आहे. आपल्याला बरं वाटतंय. तुम्ही परमेश्वरासारखं धावून आलात. अच्छा. माझं मला नीट केलं. हो तुम्ही परमेश्वर म्हणायचं मग आजी काय? आजी ज्यावेळेस बी ती त्यावेळेस एकदम असंच हसत खेळत बोलत असते आणि आजीच्या हाताचं ज्यावेळेस आम्ही पाहिलं त्यावेळेस शिरा दबलेल्या असल्या कारणाने हाताचा मास पण थोडंसं कमी झालेलं होतं आणि त्याच्यावरती आपण ॲक्युपंक्चर ॲक्युप्रेशरद्वारे उपचार चालू केले आणि आजीचे बोट वगैरे व्यवस्थित आता व्यवस्थित वाटतायत आणि आनंदी आहात झालं ना? आता. दोघं आनंदी पण. आहे. तुमच्यापेक्षा बाबा तुम्ही आनंदी आहात का नाही हो उपचाराला? आनंदी. तर या पद्धतीने आपण उपचार केले आणि परमेश्वर कृपेने आणि आपल्या उपचाराने आजीला बरं वाटतंय आणि असंच आपल्यालाही जर का काही त्रास होत असतील तर एकदा अवश्य भेट द्या अशी विनंती करूया. धन्यवाद. धन्यवाद.